हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये, मोटो ब्लॉगमध्ये. ओके, सो आजची राईड होणार आहे मुंबई टू कोल्हापूर आणि बरेच काही ठिकाणं. सो स्टे ट्यून विथ द राईड आणि तुम्हाला नवीन अपडेट मी पुढे देतो, कारण की नवीन लोकेशन आहे. कोकणात नाशिक या साईडला खूप राईड झाल्या, पंढरपूर साईडला. आता ही पहिली आमची राईड आहे जी आम्ही कोल्हापूर साईडला करतो आहे. म्हणजे असं आधी जाऊन आलेला आहे तो आमचा पुढचा रायडर जो 390वाला चालला आहे. पण आता जी राईड आहे ती थोडी वेगळी आहे. वेगळी अशा करता कारण की कोल्हापूर आम्ही जाणार आहे पुणे मार्गे. तो नवा रूट असणार आहे आमच्यासाठी. प्लस त्याच्याहून वेगळं असं काय आहे राईडमध्ये, 3-4 वेगवेगळे लोकेशन्स आहेत आम्ही बघितले आहेत. सो 3-4 पूर्ण होतील की नाही माहिती नाही, पण लेट सी किती लोकेशन होतात आणि किती कवर करतोय आपण. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अरे सुट्टी आहे यार, एन्जॉय. 3 दिवसाची सुट्टी आहे, 15, 16, 17 आणि ही सुट्टी आम्ही मस्त घालवणार आहे. हे 3 दिवस आयुष्यातले सुंदर 3 दिवस असणार आहेत. अजून एकदा म्हणजे असे नेहमीच असतात, जेव्हा आम्ही राईडला जातो ते सुंदर क्षणच असतात. या राईडमध्ये सुद्धा असे सुंदर क्षण टिपू तुमच्याबरोबर शेअर करू. सो आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये राहा आणि एन्जॉय करा ही मुमेंट. सिग्नल लागलेलं आहे आणि हे इथे मस्तपैकी असं काहीतरी झेंडावंदनचं हे चालू आहे, रॅली. तर आज खूप रॅली बघायला निघली, कारण की आज 15 ऑगस्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना आपल्या 15 ऑगस्टच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा. जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं 15 ऑगस्टला ते असंच एन्जॉय करत राहा, ते असं चिरंतन राहून दे. आणि स्वतःला सुद्धा आपल्या कामातनं, आपल्या रोजच्या दगदगीतनं मुक्त करा. स्वतंत्र व्हा. 15 ऑगस्टच्या निमित्ताने राईड करा आणि तुमचं आयुष्य एन्जॉय करा. जोक्सचं पाठ, पण खरंच सांगतो, सुट्टी आहे, राईडला निघा. कंटाळा आला आहे, राईडला निघा. कामातनं थोडा वेळ काढायचा आहे, राईडला निघा आणि एन्जॉय करा. बस राईड म्हणजे आमची काय बोलतात ती मेंटल थेरपी एक आहे ना, मेंटल पीस म्हणून एक थेरपी आहे, ती आमची थेरपी आहे. सो आम्ही वेळात वेळ काढून किंवा जसा वेळ भेटेल तशी आम्ही राईड करतो. आता मागच्या 3-4 वीक ऑफमध्ये राईड करता नाही आली, पण या वीक ऑफमध्ये, या वीक ऑफ नाही, या सुट्टीमध्ये 3 दिवसाची सुट्टी आहे म्हटल्यावरती राईड ही झालीच पाहिजे. आणि शेवटी आमचं ठरलं की कोल्हापूरला जायचं. पहिला आमचा प्लॅन होता की कोकणात जायचा, चिपळूणला, तिकडून असं 2-4 स्पॉट आहेत ते करायचे. पण आपण चाललेलो आहे आता कोल्हापूर मार्गे, कोल्हापूरलाच चाललेलो आहे. आपण अंबाबाईचं दर्शन घ्यायला, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. दर्शन करू आणि मस्तपैकी तिचा आशीर्वाद घेऊन पक्का पैसे कमवू, है की नाही. महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे यार. सो आशीर्वाद तिचा नेहमी आपल्याबरोबर आहे, असंच नेहमीसुद्धा राहील. आणि असेच आपण मोठ्या राईड करत राहू. ही बाईक आता आहे, उद्या मोठी बाईकसुद्धा असेल. सो असेल नक्की असेल आणि आहे, मला दिसते आहे ती पुढे. ओके, सो सांगायचा मुद्दा असा की वेळात वेळ काढून राईड करा, एन्जॉय करा, स्वतःला वेळ द्या. अजून या राईडमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला ते सांगतो. आज कोल्हापूरला आपण दर्शन करून त्याच्यानंतर एक सवतकडा, एक वॉटरफॉल आहे. सवतकडा वॉटरफॉल जो आहे तो कोल्हापूरवरनं 70 किलोमीटरवरती आहे. सवतसडा वॉटरफॉल जो आहे तो चिपळूणमध्ये, तो वेगळा आहे. आणि हा सवतकडा आहे, काकांचा आणि तो सवतसडा, स कसला असतो, सशाचा स, तो सवतसडा, तो वेगळा आहे. सो हे 2 वॉटरफॉल वेगळे आहेत. आपण दोन्हीकडे नाही जाणार, आपण सवतकड्याला चाललो आहे. सवतसडा आपण पाहून झालेलं आहे. आणि कसं आहे, गणपतीत पुन्हा कोकणातली राईड होणार, त्याच्यामुळे कोकणात पुन्हा नाही जायचं आहे, पुन्हा जाणार आहे, त्याच्यामुळे आत्ता नाही जात आहे. आणि ही पुढची राईड आपण कोल्हापूरला करतो, ही आत्ताची राईड. पुढची राईड तर कोकणातली होईल, ते तुम्हाला मी अपडेट देईनच. सो आता सध्या ही राईड एन्जॉय करा. पुढचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. इथे थोडं ट्रॅफिक आहे, एक सुंदर असा रोड आला ना की बोलायलासुद्धा मजा येते, शांत, निवांत आणि मस्त. सो स्टे ट्यून, व्हिडिओमध्ये राहा, पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा. जास्त मोठा व्हिडिओ झाला तर मी 2 पार्ट करेन, कारण की मागच्या वेळी फार मोठा व्हिडिओ झाला होता. कारण की बोलायला खूप असतं, ऐकणारे पण खूप असतात, पण व्हिडिओ मोठा झाला ना की लोक कंटाळतात. सो दॅट्स अ फॅक्ट. आपण छोटा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. स्टे ट्यून आणि एन्जॉय करत राहा व्हिडिओ.
आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टची खासियत अशी आहे की झेंडावंदन तर आपण करतोच, पण बायकर्ससाठी एक खासियत अशी आहे की बायकर्सची एक रॅली निघते मुंबईपासून, पुण्यातून, वेगवेगळ्या मार्गातून एक लोणावळ्यापर्यंत, आणि ती रॅली ही आहे. हे आता तुम्हाला आज माहिती नाही मला, पण आज तुम्हाला खूप बायकर्स दिसतील जाताना. तुम्हाला असं वाटेल की आम्ही सगळा ग्रुपच चाललो आहे, बट इट्स नॉट लाईक दॅट. खूप बायकर्स आहेत, सगळ्या आपापली राईडसाठी निघालेले आहेत. 15 ऑगस्टची एक मोठी रॅली असते जी लोणावळ्यात तुम्हाला कदाचित आज बघायला भेटेल, आणि थोडा प्रॉब्लेम असा होऊ शकतो की आपल्याला मस्तपैकी एक ट्रॅफिक पण मिळेल. सो त्याच्यासाठी सुद्धा आपण रेडी आहे, सज्ज आहोत. तरी आपण लवकर निघालो आहे नेहमीपेक्षा. नेहमी आपण 7-8 वाजेपर्यंत निघतो, पण आज थोडं लवकर निघालेलो आहे आपण. 8 वाजेपर्यंत निघतो. आज किती वाजेपर्यंत निघालो आहे? हां, आज लवकर निघालो आहे. आता 7:30 झाले. हे काय? हां, तो तेच म्हणतोय की अरे खूप रायडर्स आहेत आज आणि सगळे भेटणार आहेत पुढे. हे तर एक ग्रुप आहे, पुढे अजून एक ग्रुप भेटेल. असे बरेचसे ग्रुप आपल्याला बघायला भेटतील. सो एन्जॉय करत राहा व्हिडिओ. कदाचित हे बघून तुम्हाला बाईक चालवायचं मन करेल, तर नक्की चालवा यार. म्हणजे सगळ्यांनी चालवली पाहिजे, सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे. हा जो हवेचा आनंद, पावसाचा आनंद घेतला पाहिजे. पाऊस आता नाही आहे, पण पाऊस भरलेला आहे मस्तपैकी. तो आला तरी खुश आहे आम्ही, नाही आला तरी खुश आहे, कारण की आपण सज्ज आहोत पावसाचा आनंद घ्यायला आणि भिजायला सुद्धा. प्रॉपर तयारी करून आलेलो आहे आपण. स्टे ट्यून, पुढचा अपडेट पुढे देतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. हे काहीशी आपले रायडर्स आहेत. वाव, व्हॉट अ बाईक मॅन. आज तुम्हाला चांगल्या वेगळ्या मस्त सुंदर बाईक्स बघायला मिळतील. मला वाटलं तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल, पण तसं काही नाही आहे. आम्ही बाईकबद्दल बोलतो, आम्ही बाईकचे वेडे आहोत, बाईकचे दिवाणे आहोत असं म्हटलं तरी चालेल. नवीन बाईक दिसली की आम्हाला मस्त वाटतं, काहीतरी नवीन बघायला भेटतं. सो CB स्पोर्ट्स बाईक, इनलाईन 4, इनलाईन 2, सगळे सेगमेंट बघायला भेटतील तुम्हाला. ॲडव्हेंचरची तर लाईनच लागलेली आहे. सध्या ॲडव्हेंचर बाईक खूप प्रसिद्ध झाल्या आहेत, कारण की ॲडव्हेंचरमध्ये जे कम्फर्ट आहे ते खूप बरं पडतं जेव्हा तुम्ही लाँग राईडला जाता, कारण की ते त्याचा सिटिंग पोश्चर, त्याचे शॉक अब्झर, त्याचे टायर सेक्शन जो असतो चांगले बऱ्यापैकी मोठे वगैरे असतात, आणि खड्ड्यामध्ये ना त्याचा काहीच कळत नाही, त्याच्यामुळे मजा असते. वाव. सो एन्जॉय दिस राईड मॅन. मस्त राईड. 15 ऑगस्ट, सगळे मस्त झेंडा आपला फडकवून चाललेले आहेत बाईकला, आणि मस्त राईड चालली आहे सध्या तरी. मस्त वाटतंय बघून की लोकांचं एवढं प्रेम सगळे आपापल्या परीने व्यक्त करतात, सगळे आपापल्या परीने एन्जॉय करतात. सगळ्यांचा उत्साह वेगळा असतो. आता जे ट्रेकर्स असतात ते ट्रेकिंग करायला जातात आणि वरती एकदम झेंडा घेऊन जातात, आणि तो एक उत्साह जो 15 ऑगस्टला असतो तो वेगळाच असतो. एवढे बाईक्स कधीच नसतात. आज 15 ऑगस्ट आणि ह्या फ्रीडमच्या राईडच्या निमित्ताने एवढे सगळे रायडर्स आलेले आहेत. सो एन्जॉय दिस राईड यार, यू विल लव इट. अशी राईड होणे नाही, कारण की 15 ऑगस्टला मी याच्या आधी खूप वेळा प्लॅन केलं होतं, पण कधी राईड झाली नव्हती. पण ह्या 15 ऑगस्टला झाली शेवटी राईड. पण ही आपण स्पेशली कुठच्या ग्रुपमधून नाही जातच, आपण इंडिव्हिज्युअल चाललेलो आहेत. जसं की आपण आधीच डिस्कस केलं, आपण कोल्हापूरला चाललेलो आहोत. बघूया आता जाईपर्यंत आपल्याला किती ट्रॅफिक किंवा काय मिळतं ते. होप सो की ट्रॅफिक नाही मिळणार आपल्याला. पाऊस थोडा पडतोय, तर चिखल होतं आहे, त्याच्यामुळे जरा मस्तपैकी रेनकोट घालूया आणि पुढची राईड करूया, कारण की हे चिखलाने ना सगळं जॅकेट वगैरे खराब होईल. हा वा, रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे. दिसतंय तुम्हाला की नाही माहिती नाही. आमचं एक रायडर रेडी होतोय.
मस्तपैकी. चल यार निघ लवकर. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मी वायझर पण ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पडेल त्याची भीती आहे थोडी. ते वायझर खूप कामच आहे, रात्री आपल्याला तेच काम येणार आहे. आता मी जे लावलं आहे ते टिंटेड वायझर आहे, त्याला मर्क्युरी वायझर बोलतात. सो स्टे हिअर गो. ओके, आपलं हे असं काहीचं जॅकेट आहे, फुल ऑरेंज. सो स्विगी झोमॅटोचं नाही आहे, डोंट वरी. हे ॲक्च्युली जॅकेट आहे, दिसतंय तुम्हाला. हे मस्तपैकी असं याला चैन वगैरे सगळे आतमध्ये आहे, म्हणजे याला वेगवेगळे असे पॉकेट दिलेले ते बघा, है ना, सगळं असं मस्त. सो घालूया आणि पुढची राईड आपण सुरुवात करूया. आपलं जॅकेट आहे ना थोडं 1-2 साईज मोठं घेतलेलं आहे मी, कारण की एक साईज तर मोठं घ्यायचंच असतं, कारण की आपण एका लेअरवर ते घालतो. पण आपण आता सध्या घेतलं आहे ते 2 साईज मोठं घेतलं आहे, कारण की रायडिंग जॅकेट्स जे असतात ते खूप असे भले मोठे असतात आणि ते आपल्याला त्रास नको म्हणून आपण ऑलरेडी ते मोठं घेतलेलं आहे. आपण JNPTच्या रोडवरनं आलेलो आहे, कारण की त्या साईडला थोडं ट्रॅफिक असणार. JNPTवरनं एक असं छोटासा एक एक्झिट आहे, तो एक्झिट घेतला की आपण परत खोपोली मार्गे पुण्यावरून कोल्हापूर असं जाणार आहे. सो म्हणून हा एक घेतला आहे आपण JNPTवाला, कारण की तिकडून मग कसं आहे ट्रॅफिक कमी भेटेल थोडं. आणि आज ट्रॅफिक भयंकर भेटेल कदाचित, अजूनपर्यंत तरी नाही मिळालं आहे, पण जेवढ्या गाड्या आम्ही बघितल्या मध्ये रस्त्यामध्ये त्या शेवटी तिकडेच चाललेल्या आहेत मोस्ट ऑफ. एनिवेज आपण आता JNPTच्या रस्त्यावरती आहे, इथून पुढे आपण चाललेलो आहे आणि लवकरच पुढचा अपडेट पुढे देतो तुम्हाला. वाव, वातावरण दिसतंय तुम्हाला. हे सगळं हे डोंगर जे ढगात गेलेले आहेत, सी हे त्या साईडला बघा, त्या साईडचे डोंगर दिसत आहेत अर्धे ढगात गेलेले आहेत. अक्षरशः असं वाटतंय की ढगावरती डोंगरावरती बर्फ ठेवलेला आहे. बघा लहान लहान मुलं पण अशी मस्त हात बघत ना, ते डोंगरावरने असं मस्त बोलतात ना ढग आलेले आहेत. आपण पण त्या डोंगरावरच जाणार आहे जेव्हा आपण लोणावळ्याला जाणार. सो स्टे ट्यून, बिंदास राहा आणि बघत राहा व्हिडिओ. हा थोडा मार्ग इकडून एक एक्झिट आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं सांभाळून चाललेलो आहे, म्हणजे पुढचा आपल्याला एक्झिट कोणता चुकता कामा नये, कारण की आपल्याला तो एक्झिट घेऊन मग नंतर मग मागे पुढे आपल्याला वेळ वाया नाही घालवायचा आहे. सो म्हणून थोडं इकडून लक्ष देऊन चालावं लागतं. हा जो मी एक्झिट बोलत होतो तो बघा, हा आहे JNPTवरनं सरळ आलात की हा एक असा ब्रिज दिसेल समोर. तर त्या ब्रिज खालून जायचं नाही आहे, एक मागे एक ब्रिज होता छोटा, तो नाही, हा एक मोठा ब्रिज आहे. हा लक्षात ठेवा, हा डोंगरांच्या जवळच आहे. तर ह्या ब्रिजमधून पुढे नाही जायचं आहे आपल्याला. हा इकडे एक छोटासा डायव्हर्जन दिलेला आहे तिकडे, तो घ्यायचा आणि इकडून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे. हा लेफ्ट जातो खोपोलीमध्ये मिक्स होतो. हा बघा, मुंबई पुणे गोवा असं जे लिहिलेलं आहे ना ते लक्षात ठेवा. गोवाच्या साईडला जो ॲरो दिलेला आहे त्या साईडला, म्हणजे लेफ्ट साईडला आपली डावीकडची बाजू ज्याला आपण असं म्हणतो. सगळी माहिती दिली हा, लेफ्ट राईट, गोव्याकडची बाजू, डावीकडची बाजू सगळं. हां, तर हा घ्यायचा आहे इकडून, सरळ सरळ आहे आणि मग तिकडून मग पुढे आपण परत खोपोलीला कनेक्ट होतो. खोपोलीला कनेक्ट झाल्यावरती मग तो सरळ पुणे मार्ग या कोल्हापूर आणि मग आपलं महालक्ष्मीचं दर्शन. ठीक आहे, तर असा काहीसा प्रवास होणार आहे. हा फक्त एक छोटासा पॅच आहे, म्हणजे इकडून एक शॉर्टकट आहे, तो तुम्हाला पूर्ण मध्ये यायचा आणि तिकडून मग ते बाईकचं ट्रॅफिक आणि मग तिथे 3 वाटा जे आहेत ते सगळं ट्रॅफिक वाचवून तुम्हाला हा रस्ता इथून घेऊन येतो. म्हणून हा छोटासा एक पॅच तुम्हाला दाखवला. तर तुम्ही जर येत असाल कदाचित तर इकडून या, हा बरा पडतो थोडा, तेवढं एक ट्रॅफिक आणि हे सगळं वाचवतो. हे आपली भुसा, वा वडा बाईक मॅन. याच बाईकने धूमचा वेळ लावला होता. सो इट लुक्स रिअली नाईस मॅन. आणि हे आहे नजारा सध्याचा, असा मस्त घाटात सगळे थांबलेले आहेत जस्ट फोटोशूटसाठी. आपल्याला काय थांबायची गरज नाही आहे, फक्त एक तुम्हाला हे देतो आहे अपडेट. बघा एवढा फॉग आहे, पुढे अजून आपण घाटात जाणार, तिथे आपल्याला प्रचंड मस्त असं ढगातनं गेल्याचं जे समाधान असतं ना ते मिळणार आहे. दाखवतो तुम्हाला. हा रस्ता दिसतोय, या गाड्या दिसत आहेत,
आणि हा फॉग पण दिसतच असेल, मग एवढं सगळं दिसतंय तर सो मस्त वातावरण आहे. इथून बघितलं तर सगळे बायकर्स पुढपर्यंत थांबलेले आहेत तिथपर्यंत, आणि अशी लाईन आहे. आपण इकडूनच जाणार आहे आता, तुम्हाला दाखवतोच मी पुढचं सगळं. हा आपला बायकर चाललाय, पाठी प्रचंड ट्रॅफिक होतं, त्याच्यातनं मला असं वाटत होतं की कदाचित याची बाईक बंद पडते काय गरम होऊन. मागच्या वेळी असं झालं होतं एकदा, पण ठीक आहे लवकर आला हा. हे सुंदर असे आपले बाईक रायडर्स, हे 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 सगळे आपले भाऊ आहेत. छान छान, मस्त 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 मस्त, एकदम मस्त, एकदम म्हणजे धमाल चालू आहे इथे. हे काय एकदम म्हणजे असं स्पॉट एकदम खतरनाक स्पॉट आहेत, आणि सगळे आपापल्या परीने आनंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इट्स रिअली नाईस. मी थोडंसं हे क्लिअर करते, मला असं वाटते कदाचित याच्यावरती हे धूळ वगैरे बसून तुम्हाला कदाचित दिसत नसेल, तर म्हणून मी पुन्हा एकदा क्लीन केलं ते. वाव, जस्ट वाव. दिसतंय काही दिसत नसेल तुम्हाला, हे ढग आहेत आणि आपण ढगात गाडी चालवतोय. एवढं सुंदर वातावरण, खरंच मस्त, खरंच छान, खरंच सुंदर. आणि वाव, जस्ट लुक लाईक अ वाव. असं वाटतं की आपल्याला सलामी द्यायला सगळे उभे आहेत, आणि हे मस्त असे हा क्या बात आहे. सगळे बायकर्स हे या साईडला, या मोठ्या गाड्या हे इकडे, प्रचंड. अरे जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त, म्हणजे काही नाही करू शकत. लवली मॅन. हे आपलं पहिलं जॅकेट रायनॉक्सचं. वाव, जस्ट वाव यार, जस्ट वाव. क्या मौसम है ए दीवाने दिल, अरे चल कहीं दूर निकल जाए. वाव, अशी गाणी आठवतात ना यार, मस्त मस्त. सी, म्हटलं होतं ना तुम्हाला, आज तुम्हाला ढगाची सफर करणार आहे, ढगांमधून जायचं आहे आज. आणि हे आपण खरोखरच ढगात आहे. इट्स नॉट जस्ट फॉग, हे ढग आहेत जर रस्त्यावरती उतरून आलेले आहेत. ते म्हणतात की आम्हाला सुद्धा या पृथ्वीचा आनंद घेऊन दे, आणि ह्या पावसामध्ये आम्हाला सुद्धा भिजून दे. सो इट्स लवली मॅन, इट्स लवली. याच तुम्ही एकदा घ्या या सगळ्या फॉगचा आणि या सगळ्या वातावरणाचा आनंद, आणि मग बघा तुम्हाला पुन्हा यायचं मन करतं की नाही. हे जस्ट ढगात उभे आहेत इथे. हे बाजूला जे रॅलिंग लावलेलं आहे त्याच्या पुढे जायचं नाही आहे ॲक्च्युली, कारण की हवा एवढी खतरनाक येते की त्या हवेने तुम्ही अक्षरशः उडू शकता, म्हणजे बारीक असाल तर. ओके, सो वजन तुमचं कमी असेल तर उडू शकता. एवढी प्रचंड हवा असेल तिकडे, खाली काही वस्तू टाकाल ना तर ती वर येते रिटर्न. सो दिस इज हाऊ इट इज. एका शॉर्ट ब्रेकसाठी थांबलो आहे आम्ही दोघे, मुंबई रायडर्स. सो हे एक हॉटेल आहे इकडे पंढरपूरच्या रस्त्याला, आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे. एक शॉर्ट ब्रेक म्हणजे असा शॉर्ट ब्रेक हवा होता आम्हाला की थोडं काय बोलतात ते एक्झॉस्ट झालं होतं. ट्रॅफिक जाम खूप आहे, त्याच्यामुळे थोडं आम्हाला बोलतात ना ते रिलॅक्स पाहिजे होतं थोडं. आणि रेनकोट घातला होता, त्याच्यामुळे आतमध्ये भिजायला आलं होतं गरमीने. पाऊस जराही नाही आहे, लोणावळ्यात फक्त पाऊस होता. हा, रेनकोट घातल्यानं पाऊस नाही, घामाने भिजलो. होप तुम्ही समजू शकता कसं असतं ते भिजणं. सगळं चेंज केलं, कॉफी प्यायलो, उपवास आहे म्हणून खिचडी नशीब भेटली इथे, खिचडी खाल्ली आणि थोडाफार टाइमपास केला. बसलो, रिलॅक्स वाटलं, मस्त हवा येते गार. आता निघू पुढे. अजून किती, 3 तास आहे ना? अजून 4 तासाचा प्रवास पुढे आहे. 4 तासाचा प्रवास होऊन मग आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आजच्या आज, कारण की उद्या दुसरीकडे जायचं आहे. उद्या कुठे? सवतकडा. उद्या सवतकडा संगमेश्वरला आम्हाला जायचं आहे, मार्लेश्वरला पण जायचं आहे, खूप जागी जायचं आहे. बघूया कुठे कुठे जाता येतं ते. कंपनी सुट्टी देत नाही बस आता. हां, सो लेट्स सी. हां, किती वाजे तेच बघू आता कुठे कसं जाता येतं. सो स्टेट येऊन पुढचा अपडेट पुढे देतो तुम्हाला. हो ना? पुण्यावरनं येऊ नका रे बाबा. पुण्यावरनं खूप ट्रॅफिक मिळालं आम्हाला आज. अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं. जर आम्ही कोकण मार्गे आलो असतो तर नाही मिळालं असतं एवढं, कारण की हा रोड एकदम दुहेरी आहे. कोकण मार्ग आपला 4 पदरी झाला, त्याच्यामुळे तिथे मस्त आरामात आलो असतो आपण. पण ठीक आहे, एनिवेज हा रस्ता फास्ट दाखवत होता म्हणून आम्ही इथून आलो. काही हरकत नाही, ट्रॅफिक आम्हाला मिळालं. हां, नवीन रस्ते थोडे केले पाहिजे एक्सप्लोर.
कारण की सगळ्या रस्त्याची मजा घेतली पाहिजे. बघूया पुढचा रस्ता कसा आहे, म्हणून मी मध्ये शूट नाही केला. आता पुढे आपण शूट करूया पुन्हा. पुढचा रस्ता कसा काय दाखवतो तुम्हाला. ओके, स्टे ट्यून. मस्त अशी शॉर्ट ब्रेक घेऊन आम्ही निघालेलो आहोत आणि हा नजारा जो आहे ना समोर तो अप्रतिम आहे. म्हणजे शब्दाने वर्णन नाही करू शकत. मला खरंच कळत नाही आहे की ही समोर स्क्रीन लावली आहे की हा ॲक्च्युली नजारा आहे. तुम्ही तिकडे बघताय तो डोंगर, म्हणजे शेडिंग बघा, ग्रीन, डार्क ग्रीन, लाईट ग्रीन, ब्लॅक, पाठचं आकाश निळं, वरती ढग सफेद, नंतर ऑफ व्हाईट, नंतर ब्लॅक, आणि जबरदस्त आहे यार, जबरदस्त. म्हणजे प्रश्नच नाही यार, काय सुंदर वातावरण आहे. समोर बघा, हे हॉटेल नका बघू, समोर बघा. मला माहिती नाही पण मला ते असं निळशार डोंगर दिसतंय, कारण की ते पूर्ण ढगात गेलेलं आहे आणि त्या ढगांची सावली डोंगरावर पडून तो असं निळाशार झालेला आहे. सुंदर आणि अप्रतिम दृश्य आहे. आता सध्या तरी इथे ट्रॅफिक आहे. थोडं पुढे गेल्यावरती पुन्हा दिसेल ना, मी पुन्हा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवेन. खरंच मस्त दिसतंय. आणि आता थोडं पोटात जेवण पण गेल्यावरती थोडी नजर आजूबाजूला फिरते आणि चांगली दृश्य टिपण्याचा प्रयत्न करते. यार मला हे डोंगर एवढे मस्त वाटत आहेत ना, खरंच असं वाटतं की जाऊ तिकडे. लिटरली असं पेंट केल्यासारखं काहीतरी वाटतंय ते. सॉरी, तुम्हाला हे दिसत असेल कदाचित, तर पुढे गेलो ना मी पुढे पुन्हा दाखवतो तुम्हाला. सो स्टे ट्यून, व्हिडिओमध्ये राहा आणि पुढचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. थँक्यू. होप तुम्हाला डोंगर दिसत मस्तपैकी. आपण इथून अगोदर गेलो आहे असं मला वाटतंय, पंढरपूरला जाताना कदाचित, पण आय एम नॉट शुअर, कारण की हे वेदांत बघितलं ना तेव्हा मला लक्षात आलं. हे चारी बाजूला डोंगर आहेत आणि त्या डोंगरातनं गाड्या जाताना दिसतात की नाही तुम्हाला माहिती नाही. त्याच डोंगरातनं आपल्याला त्या छोट्या छोट्या गाड्या दिसतात ना, तिथून पूर्ण ते बघा, ते असा वळसा मारून, पूर्ण असा वळसा मारून आपल्याला त्याच डोंगरातनं डोंगराच्या पलीकडे जायचं आहे. सो डोंगराच्या पल्ल्याड असा काहीतरी शब्द ऐकला असेल गोष्टींमध्ये, कवितांमध्ये, तर ते आज आम्ही करणार आहे. आज बघा आम्ही कसं करतोय ते. आपण व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये आहे, सो डू नॉट वरी. आणि यार सुंदर वाटतंय दृश्य यार, जबरदस्त. फोटो काढण्यासाठी थांबले थोडे 2-4, कारण की हे असे डोंगर परत 3-4 महिन्यानंतर दिसणार नाहीत. हे पूर्ण सपाट होऊन जातील, म्हणजे झाडं निघून जातील पाऊस गेल्यावरती. थोडं फोटो सेशन चालू आहे आमचं. चलो आता त्याच घाटातनं जायचं आहे. घाटामध्ये सुंदर व्ह्यू दिसतील, ते पण कॅप्चर करूच. सो हा एक प्रयत्न आणि नवीन अँगल एक तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये थोडं बोलू तुमच्याशी. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंट करा बिंदास आणि सांगा आम्हाला हा अँगल कसा वाटला ते. पुढच्या वेळी आम्ही पुन्हा अजून काहीतरी नवीन अँगल ट्राय करू. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. हा नवा कोरा व्हिडिओ नाही आहे, ॲक्च्युली नवा कोरा दिवस आहे. आपण कोल्हापूरमध्ये, आता कोल्हापूरमध्ये हे बघताय तुम्ही, मस्तपैकी कोल्हापूर दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता कोल्हापूर एक्सप्लोअर केला थोडा. कोल्हापूरचं ट्रॅफिक पण, आता थोडी कोल्हापूरच्या ट्रॅफिकची मजा घेऊया.
जबरदस्त ट्रॅफिक आहे कोल्हापूरमध्ये. हे मुंबईमध्ये आल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली हा कसा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामुळे थोडं इकडे ट्रॅफिक आहे. आणि एक गोष्ट अशी झालेली आहे, ही जी आपली 390 आहे तिचे थोडे पंजर ढिले झालेले आहेत. म्हणजे एखादा स्क्रू शॉकअब्सरचा एक स्क्रू पडलेला आहे त्याच्यामुळे आता ते गाडी क्लीन करताना त्याच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे मग आता आम्हाला थोडं सर्व्हिस सेंटरसाठी जावं लागतं आहे. आम्हाला निघायचं होतं तिथून 10ला, पण आता 12 वाजलेले आहेत. आता माहिती नाही पुढचं प्लॅनिंग कसं होईल, बट लेट्स सी. कारण की लांबचा प्रवास आहे आणि गाडी अशीच नाही नेऊ शकत. तो एक त्याचा नटबोल्ट जो आहे सॉकअब्सरचा तो पडला आहे. आता एक्झॅक्टली सर्व्हिस सेंटरमध्ये किती वेळ लागेल किंवा काय कसं होईल ते आता बोलू नाही शकत. सो पाहूया किती वेळ लागतो. सो स्टे ट्यून गाईज. पुढचा अपडेट पुढे देतो. ह्या ट्रॅफिकमध्ये असं बघण्यासारखं काही नाही, फक्त हा आजूबाजूचा परिसर एन्जॉय करा. हा असा ट्रॅफिक आहे इथे कोल्हापूरला. आणि इथून मंदिर जस्ट 5 मिनिटावरतीच आहे त्याच्यामुळे हे सगळं कसं बाजारपेठ वगैरे आहे आणि हे ट्रॅफिकचं असं परिसर आहे. सो स्टे ट्यून. पुढचा अपडेट आपण पुढे देऊया. KTM सर्व्हिस सेंटरमध्ये आलो आहे आपण कोल्हापूरच्या. सो बघूया किती वेळ लागतो, काय कसं काय. सो इथे किती वेळ लागणार आहे आपल्याला माहिती नाही. किती वेळ जाईल, कारण की भावाचं आपल्या हेल्मेट तुटलंय. आता हेल्मेट लावायला जायला लागेल. चला हेल्मेटचं शॉप शोधू, जरा हेल्मेटचं पण काम करू. बघा राईड करणं एवढं सोपं नाही. असे अंजर ढिले होतात, ते सगळं लक्षात घ्यावं लागतं. तेव्हा इकडे एक दुकान आहे बायकर कट्टा. बघूया इकडे आपलं काम होतं काय. बायकर कट्टा कोल्हापूर. इथे याच्या हेल्मेटचं काम होतं काय. हे आपल्या भावाचं हेल्मेट तुटलंय. ठीक आहे. ठीक आहे. बघा इकडे आपलं एक बंजी रूप पण भेटतो काय, आपलं काम होऊन जाईल. पूरमधनं निघायला आपल्याला वाजलेले आहेत 1:25. सो 55 मिनटं म्हणजे 2 वाजलेले आहेत तब्बल. आणि इथून जे आपलं नेक्स्ट लोकेशन आहे, नेक्स्ट लोकेशन कोणतं आपलं एक्झॅक्टली नेक्स्ट लोकेशन आहे आपलं सावतकडा वॉटरफॉल. तर वॉटरफॉलला पोचायला हा इकडून 2.5 तास दाखवतो आहे. म्हणजे आता वाजले 2, 3, 4, 4:30 वाजतील आणि 5 वाजता ते बंद होतं. सो आय एम नॉट शुअर आपल्याला जाऊन तिकडे फायदा आहे नाही आहे. सो चला बघूया कसं काय ते आणि त्याचा पुढचा आनंद घेऊया आपण राईडचा. स्टे ट्यून गाईज. पुढचा अपडेट देतो तुम्हाला. सावतकडा वॉटरफॉल कसं दृश्य आहे काय आहे, कारण की बघितलं आहे तर फार छान आहे. एक्झॅक्टली समोर गेल्यावरती दृश्य वेगळं असतं, त्याच्यामुळे आपण जाऊन बघूया पहिलं कसं वाटतंय आणि नंतरचा अपडेट तुम्हाला पुढे देतो. सो स्टे ट्यून. पूर्ण दोन्ही साईडला हे असं मस्तपैकी जंगल आहे घनदाट आणि त्याच्यातनं आपण चाललेलं आहे. वाव, एवढ्या ट्रॅफिकच्या नंतर हे असं काहीचं भेटणं जबरदस्त आहे. म्हणजे डोळ्यांना तुम्हाला ना डोळे दिपवून टाकणारं दृश्य म्हणतात ना तसं आहे. वाव यार, हे बघा या साईडला हे दिसतंय, हे पूर्ण वरती डोंगर आहे हा आणि या साईडला सुद्धा तसंच आहे काहीसं. पण हे एकदम जबरदस्त वाटतं यार. म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळी आलात तर एकदम ते होतं ना आपलं झी हॉरर शो वगैरे तसं काहीतरी आहे. ते मस्त आहे. आणि हे आता प्रॉपर आपण गावात आल्याचा फील आहे. हा गावातच आलो आहे आपण कोल्हापूरच्या कोणत्या तरी. तर गावातनं आपण असं शॉर्टकट घेत चाललेलो आहोत. अनुस्करा घाट. वाव, शंभो.
अजून कोण पार्टनर नाही? हा एक येतोय पाठवून. नाही नाही इथून तर डायरेक्ट समज कडा. हा येऊ दे रिटर्न. हा 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 गाईज, आम्ही सवत्सडा वॉटरफॉलला आलो आहे. हे तुम्ही बघू शकता. ट्रॅकिंग करून जायला लागते. हा तुषार चालला आहे, कॅमेरा माझ्याकडे आहे, पण खूप प्रचंड मोठा असं वाटतं. इथं आलं की सावकाश या. हा या या. साऊंड बघा. एवढ्यावरून आम्ही खाली ट्रॅक करत आलो. ॲक्च्युली ट्रॅकिंग खूप भयानक आहे. आलं तर नीट या. पुढचा नजारा दाखवतो. मेन नजारा तर पुढे आहे. आणि हो ए टन 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 टन. वाह. Finally, we reached there. Woo! Wow! झालं बस झालं. आता मजा करूया.